ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि कृतवान्यासन्न देहनामं महिमानस्य पूर्वे। 28 युग विटेवर उभ्या असलेल्या विठुमाऊलीच्या मनातही आज कृतकृत्य झाल्याची भावना असेल, कारण इतिहासात पहिल्यांदाच विठ्ठल रुक्मिणीची पूजा बडवे आणि पुजाऱ्यांशिवाय करण्यात आली। बहुजन समाजातील 8 पुजाऱ्यांनी पहाटे 4:30 वाजता मंत्रोच्चार सुरू केले आणि अवघं वातावरण भारून गेलं। एका महिलेने रुक्मिणी मातेची पूजा करण्याची ही पहिलीच वेळ आहे। देवी हे जगदंबेचं स्त्रीचं रूप आहे आणि त्या स्त्रीच्या रूपाला एका स्त्रीने पूजा करणं आजपर्यंत पहिलाच हा भाग्याचा क्षण आहे महाराष्ट्रात आणि तो आम्हाला मिळाला। आम्ही फक्त 4 दिवस ट्रेनिंग घेतली, पण 4 दिवसात आम्हाला शिकायला आलं आणि आम्ही तसं मनामध्ये हेच केलं होतं की काही नाही, आपण हे शिकायचं। मनाची आमची तयारी असल्यामुळं आम्हाला लगेच 4 दिवसात ते सगळं ट्रेनिंग मिळालं आणि आम्ही ते शिकलो। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मंदिर समितीने नियुक्त केलेल्या 10 पुजाऱ्यांमध्ये संत नामदेवांच्या वंशजांचाही समावेश आहे। प्रत्यक्षानं भगवंताबरोबर नामदेव महाराजांचं इतकं सख्यत होतं की त्यांच्याशिवाय नामदेव महाराजांना करमत नव्हतं आणि नामदेव महाराजांनाही देवाशिवाय करमत नव्हतं, असं दोघांचं एकदम सख्यत होतं। ती परंपरा 700 वर्षापूर्वीची होती आणि ती परत खंडित झाली होती। आता समितीच्या या निर्णयामुळं असं वाटायला लागलंय की नामदेव महाराजांचं जे पूर्वीचं जे सख्यत होतं तेच आता देवाबरोबर आमचं झालेलं आहे। महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे। तुकाराम, एकनाथ, चोखामेळा, गाडगेबाबांच्या शिकवणीमुळेच समाज समृद्ध आणि सुसंस्कृत झाला, पण जातीपातींच्या भिंतींचा डाग काही पुसला गेला नाही। सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या वेगवेगळ्या पुजाऱ्यांच्या मार्फत जी आज पूजा आम्ही चालू केलेली आहे त्याला खूपसा मोठा इतिहास घडलेला आहे। जो 700 वर्षापूर्वीचा इतिहास आम्ही थोडंसं बाजूला ठेवून नवीन परंपरा चालू केलेली आहे की या देशातल्या सर्व लोकांना हे पांडुरंग आमचा आहे, विठू माझा लेकरवाळा, याप्रमाणे आम्हाला ते करायचं होतं। अनेक दिवसाचं माझं स्वप्न, माझं वैयक्तिक स्वप्न होतं की ते मला साकार झालं आणि त्यामुळे मला इतका आनंद झालेला आहे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। मी आज रुक्मिणी मातेकडे पूजेला होतो, म्हणजे रुक्मिणी मातेकडे ती नियुक्ती झालेली आहे पूजेसाठी। मी याआधी किल्ले प्रतापगड भवानी मातेची 2.5-3 वर्ष पूजा केलेली आहे, त्या कामाचा थोडाफार अनुभव आहेच। या इथं आम्ही रुक्मिणी मातेच्या जुन्या परंपरेनुसार श्रीसूक्त, षोडशोपचार पूजा आणि इतर काही मंत्रांनी देवीचा अभिषेक करून पूजा केलेली आहे। विठ्ठलाच्या पूजेचा मान सर्व जाती धर्मातील लोकांना मिळणं ही क्रांतिकारक बाब आहे, जी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला बळकट करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल। ब्युरो रिपोर्टसह सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर।